घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। राजकारणामध्ये ज्यांनी उत्तम दिशा दाखवली आणि समाजकार्य करायला शिकवलं ते आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ज्यांना देखील वंदन करतो। आज रेल्वेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार, मंत्रिमंडळातील आमच्या सहकारी आणि ज्यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा अतिशय समर्थपणे चालवला आहे त्या पंकजाताई मुंडे, ज्येष्ठ खासदार रजनीताई पाटील, आपल्या जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, आमचे मित्र आमदार धनंजयजी मुंडे, आमदार विक्रमजी काळे, आमदार वंदन करतो। आज रेल्वेच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय अजितदादा पवार, मंत्रिमंडळातील आमच्या सहकारी आणि ज्यांनी स्वर्गीय मुंडे साहेबांचा वारसा अतिशय समर्थपणे चालवला आहे त्या पंकजाताई मुंडे, ज्येष्ठ खासदार रजनीताई पाटील, आपल्या जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे, आमचे मित्र आमदार धनंजयजी मुंडे, आमदार विक्रमजी काळे, आमदार नमिताताई मुंदडा, आमदार विजयसिंह पंडित, भीमरावजी धोंडे, समीरजी काझी, शंकरजी देशमुख, केशवराव आंधळे, राम कुलकर्णी, धर्मवीरजी मीणा, जितेंद्र पापळकर, वीरेंद्रजी मिश्रा, विवेक जॉन्सन, नवनीत कावत, मनिंदर उत्पल, श्यामसुंदर गुप्ता, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर बीडच्या जनतेकरता हा स्वप्नपूर्तीचा योग आहे। अनेक दशकाच्या प्रयत्नानंतर खऱ्या अर्थानं आपल्या स्वप्नातली रेल्वे या सुरू होते आणि मगाशी उल्लेख झाला, केशर काकू क्षीरसागर असतील किंवा आमचे नेते गोपीनाथराव मुंडे साहेब असतील, यांनी या रेल्वेचं स्वप्न केवळ बघितलं नाही तर मुंडे साहेबांनी या रेल्वेचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्याकरता एक मोठा संघर्ष देखील केला आणि म्हणूनच आज मी असं म्हणू शकतो की हा पितृपक्ष चाललेला आहे। आपण अखरपक म्हणतो, पितृपक्षामध्ये आपल्या पितरांना काहीतरी अर्पण करायचं असतं, त्यांच्या आवडीच्या गोष्टी त्यांना द्यायच्या असतात। आमच्या मुंडे साहेबांच्या आवडीचा विषय काय होता तर बीडची रेल्वे होती, ती आज आम्ही त्यांना या ठिकाणी अर्पण करतोय। खरं तर मागच्या काळामध्ये आम्ही न्यू आष्टी ते अहिल्यानगर 2023 साली त्याचा शुभारंभ केला होता आणि आता बीडपर्यंत आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि दादांनी आताच सांगितलं की लवकरच विजेचं काम देखील पुढच्या 3-4 महिन्यात आम्ही पूर्ण करू आणि त्यानंतर ही विजेच्या इंजिनवर ज्यावेळी धावेल त्यावेळी याचा वेगही वाढेल आणि प्रवासाचे तासही कमी होतील, त्याच्याकडे आता आपण सगळे अग्रसर झालो। मी या ठिकाणी अजितदादा आणि पंकजाताई यांच्या म्हणण्याशी सहमत आहे।
हा श्रेयवादाचा दिवस नाहीये, हा दिवस आपल्या आनंदाचा दिवस आहे. आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी, शेवटी जगन्नाथाचा रथ आहे, तो रथ ओढत असताना अनेक लोकांचे हात लागतात. त्यामुळे ज्या ज्या लोकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या कामामध्ये त्या ठिकाणी मदत केली असेल, त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. या ठिकाणी एक रेल्वे संघर्ष समिती देखील होती, त्या समितीच्या लोकांचंही मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. खरं म्हणजे आजचा दिवस हा दोन अर्थाने महत्वाचा आहे. एकीकडे 17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्तीचा हा दिवस आहे. भारताला मुक्ती मिळाल्यानंतरही 13 महिने मराठवाडा रजाकारांशी लढत होता आणि त्यानंतर 13 महिन्यांनी हा मराठवाडा मुक्त झाला. त्या मुक्तीचा दिवस म्हणजे आजचा 17 सप्टेंबरचा दिवस आहे. आणि त्याचवेळी या रेल्वेला पूर्ण करण्याकरता ज्या व्यक्तीचा आशीर्वाद आपल्याला लाभला आणि ज्यांनी सतत गेले 10 वर्ष केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला पैसे कमी पडू दिले नाहीत, ते देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी यांचाही आज जन्मदिवस आहे. त्यांचेही विशेष आभार या ठिकाणी मी मानतो. खरं तर आपण सगळ्यांनी तो इतिहास बघितला. 2008 साली, त्याच्या आधी 99 साली या संदर्भातले ठराव झाले, त्याचा मंत्रिमंडळ ठराव झाला. पण केंद्र सरकार आणि राज्य सरकारने जे 50% पैसे द्यायचे होते त्याचं गणित बसत नव्हतं. 2014ला सरकार आल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतला, मुंडे साहेबांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि म्हणून हा जो आमचा प्रोजेक्ट होता अहिल्यानगर ते बीड, त्यावेळी मी एक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टची वॉर रूम तयार केली आणि राज्यातले पायाभूत सुविधांचे प्रकल्प या वॉर रूमच्या माध्यमातून गतिशील कसे करता येतील हा प्रयत्न आपण सुरू केला. पुन्हा एकदा आपल्याला केंद्र सरकारने विचारलं की तुम्ही 50% पैसे द्यायला तयार आहात का? आम्ही सांगितलं जेवढे पैसे केंद्र सरकार देईल तेवढेच पैसे आम्ही द्यायला तयार आहोत. आणि आपण वॉर रूम प्रोजेक्ट म्हणून पैसेही दिले आणि सातत्याने याचा पाठपुरावा आपण करत होतो. मला आज या ठिकाणी सांगितलं पाहिजे की आज सगळ्यात क्रिटिकल काम हे रेल्वे बनवणं नव्हतं. यातलं सगळ्यात क्रिटिकल काम हे जमिनीचं संपादन होतं. आणि जवळपास वॉर रूमच्या 8 बैठका या जमीन संपादनाकरता आपण केल्या, ज्यामध्ये पंकजाताई होत्या, ज्याच्यामध्ये प्रीतमताई होत्या, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इथले सगळे कलेक्टर्स होते, इथले अधिकारी होते. आणि त्या माध्यमातून या लँड ॲक्विजिशन मधले सगळे अडचणी आपण दूर करत गेलो आणि त्यातनं हळूहळू ॲक्विजिशन सुरू झालं. मला हेही नमूद केलं पाहिजे की मध्यंतरीच्या काळामध्ये ज्यावेळेस काही काळ सत्ता बदल झाला त्यावेळी तेव्हाच्या सरकारने निर्णय घेतला की कुठल्याच रेल्वे प्रकल्पाला आम्ही 50% पैसे देणार नाही. त्यामुळे राज्यातल्या सगळ्या रेल्वे प्रकल्पांचं काम हे त्या ठिकाणी रखडलं होतं. पण मला सांगताना आनंद वाटतो, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात पुन्हा आपलं सरकार आलं. आम्ही अजितदादा, आम्ही सगळे एकत्रित आलो आणि आम्ही पहिला निर्णय जर काही घेतला असेल तर सगळ्या रेल्वे प्रकल्पांना महाराष्ट्र सरकार 50% हिस्सा देईल अशा प्रकारचं पत्र आम्ही केंद्र सरकारला दिलं. आणि नुसतं पत्र देऊन थांबलो नाही तर त्या ठिकाणी तो निधी देणं सुरू केलं. अजितदादा देखील अर्थमंत्री झाले, त्यांनी त्यांच्या बजेटमधनं या प्रकल्पाकरता आवश्यक जे पैसे होते ते पैसे या ठिकाणी दिले. आणि म्हणून हा प्रकल्प आज आपण पूर्ण करू शकलो आणि यातनं मोठ्या प्रमाणात हे काम झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून मी याकरता मोदीजींचे आभार मानेन की मोदीजींनी गेल्या 10 वर्षामध्ये मराठवाड्यातल्या रेल्वे प्रकल्पाकरता 21,000 कोटी रुपये दिले. 21,000 कोटी रुपये. मला या ठिकाणी राजकीय स्टेटमेंट करायचं नाही, पण आपल्याला आकडा सांगतो, या मराठवाड्याकरता
त्याच्या पूर्वीच्या 10 वर्षामध्ये 450 कोटी रुपये मिळाले होते, 450 कोटी रुपये. आणि मोदीजींनी 10 वर्षात 21,000 कोटी रुपये मराठवाड्याच्या रेल्वे करता दिले. आणि म्हणून आज हे सगळे प्रोजेक्ट्स या ठिकाणी पूर्ण होऊ शकतायत. याचं कारण हे जे पैसे माननीय मोदी साहेबांनी दिले त्यातनं मोठ्या प्रमाणात हे परिवर्तन झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. मी मराठवाड्याच्या जनतेला, बीडच्या जनतेला सांगू इच्छितो, आमचं सरकार हे मराठवाड्याच्या पाठीशी आहे. मगाशी खासदार साहेबांनी सिंचनाचा प्रश्न देखील उपस्थित केला. आमच्या सरकारने प्रण केलाय, मराठवाड्याच्या मागच्या पिढीने दुष्काळ बघितला, पण या पिढीला आणि पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही. या मराठवाड्याला पाणीदार बनवण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. मला आनंद वाटतो, मराठवाड्याच्या हिश्श्याचं 23 टीएमसी पाणी हे हरवलं होतं, त्यातलं 60 टीएमसी पाणी आम्ही शोधून काढलं आणि आष्टीपर्यंत ते पाणी आणण्याचं काम हे आमच्याच सरकारने या ठिकाणी केलं. पण तेवढं करून चालणार नाही. आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी कृष्णा खोऱ्यातलं जे पुराचं पाणी आहे, सांगली आणि कोल्हापूरचं ते पाणी, आता एक नवीन प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलाय आणि जवळपास 36 टीएमसी पाणी हे तिथनं आम्ही पुन्हा उजनीमध्ये आणतो आणि उजनीमधनं ते मराठवाड्यामध्ये आणण्याचं काम या ठिकाणी आमचं सरकार करेल. आणि एवढंच नाही तर उल्हास खोऱ्यामध्ये वाहून जाणारं 54 टीएमसी पाणी हे देखील उचलून आम्ही या मराठवाड्यामध्ये गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणणार आहोत. आणि गोदावरीच्या खोऱ्याला तुटीच्या खोऱ्यापासनं त्या ठिकाणी पाण्याचं खोरं बनवून त्यातनं संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाण्याचं जाळं विणण्याचं काम आम्ही करणार आहोत. मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ काळाचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. आणि हे करत असताना या गोष्टी केवळ कागदावर नाही आहेत, याच्या सगळ्या मान्यता आम्ही घेतल्या आहेत. काहींचं टेंडर आम्ही काढतो. 54 टीएमसीचं या ठिकाणी अंतिम अन्वेषण चाललेलं आहे आणि पुढच्या वर्षी त्याचंही टेंडर आम्ही काढू आणि याच पिढीला ते काम पाहता येईल. आणि पुढच्या पिढीला तर दुष्काळ काय आहे हे देखील या ठिकाणी माहीत असणार नाही. अशा प्रकारे मराठवाड्याचं चित्र बदलण्याचा प्रयत्न आमचा आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज सरकार सर्व परीने आपल्या पाठीशी आहे. आणि आता अजितदादांनी सांगितलं, या बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरता जे काही प्रकल्प या ठिकाणी आमचे लोकप्रतिनिधी असतील, आपण सगळे मिळून मांडाल, त्याच्याकरता अजितदादा असतील, मी असेल किंवा शिंदे साहेब असतील, आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या प्रकल्पांच्या पाठीशी उभे राहू. हात अकडता न घेता त्या प्रकल्पांना आवश्यक तो सर्व निधी आपण उपलब्ध करून देऊ, हा विश्वास मी आपल्या सर्वांना देतो. पुन्हा एकदा बीडकरांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. ही रेल्वे पोचलेली नाही, ही विकासाची एक वाहिनी तुमच्यापर्यंत पोचली आहे, लक्षात ठेवा. जिथे रेल्वे पोचते तिथेच विकास पोचतो. त्यामुळे विकासाची वाहिनी तुमच्यापर्यंत पोचल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.